नमस्कार मित्रांनो. तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट्समध्ये आणि मेसेजमध्ये मागणी केली होती, की गणितातील बोट आणि प्रवाह हा टॉपिक आम्हाला खूप अवघड जातोय आणि एखादं लेक्चर घ्या. तर तुमच्याच आग्रहाखातर आज आपण हा चॅप्टर अत्यंत सोप्या भाषेत आणि शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बोट आणि प्रवाहावरचे प्रश्न तुम्ही परीक्षेत अवघ्या 5 ते 10 सेकंदात सोडवाल याची मला खात्री आहे. हा या व्हिडिओचा भाग 2 असेल. भाग 1 मध्ये सर्व बेसिक प्रश्न आपण कव्हर केले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर आपण पहिल्या पार्टमध्ये बोट व प्रवाह हा आपला पहिला भाग झालेला आहे. बोट व प्रवाह हा आपला लेक्चरचा पहिला भाग झालेला आहे. यामध्ये आपण काय पाहिलं? यू आहे बोटीचा वेग, व्ही आहे प्रवाहाचा वेग, यू प्लस व्ही असेल तर काय असतो? प्रवाहाच्या दिशेने आणि यू मायनस व्ही असेल तर काय असतं? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. त्यानंतर आपण काय पाहिलं? यू आपल्याला काढायचं आहे म्हणजे बोटीचा वेग कसा काढतोय आपण? हाफ प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग व अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. हे केल्यानंतर आपल्याला बोटीचा वेग निघतोय. हा काय? बोटीचा वेग निघतो. आणि कोणता फॉर्म्युला बघितलेला आहे आपण? व्ही बरोबर म्हणजे प्रवाहाचा वेग कसा काढतोय? हाफ प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग. हे आपण सगळे फॉर्म्युले बघितलेत आणि यावरील एक्झाम्पल पण आपण बघितलेले आहेत. यावरचे आपण एक्झाम्पल आता सुरुवातीला पाहिलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 बघूया काय आहे. अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपण इथे पाहिला आहे तो म्हणजे कोणता असणार आहे? अंतर काढण्याचा. अंतर बरोबर वेळ u² मायनस v² डिवाइड 2u. हा आपण अंतर काढण्याचा फॉर्म्युला सुद्धा पाहिलेला आहे. त्यावरचे एक्झाम्पल पण 2 पाहिलेले आहेत. आता यानंतर उदाहरण नंबर 6 बघायचं आपल्याला काय आहे? ते काय बघूया. एका प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग म्हणजे काय असतो? जो व्ही असतो तो किती दिलाय? 2 किलोमीटर प्रति तास. एक मोटरबोट 10 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे आता डिस्टन्स अंतर इथं दिलेलं आहे किती? 10 किलोमीटर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते आणि पुन्हा मूळ जागी परत येताना म्हणजे प्रवाहाच्या दिशेने येणार आहे. एकूण 55 मिनिटात म्हणजे वेळ दिलेली आहे 55 मिनिट. आता इथं काय दिलेलं आहे? आपण जेव्हा वेग किलोमीटर प्रति तास आहे, अंतर किलोमीटरमध्ये आहे म्हणून वेळ काय करायचं पहिला? तासामध्ये कन्व्हर्ट करायची. म्हणजे आपण त्याला काय करतो? डिवाइड 60 करतोय, बरोबर? तर संथ पाण्यातील बोटचा वेग काढा. म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलंय? यू काढायला सांगितलंय इथं. आपण पुन्हा आता हा फॉर्म्युला वापरतोय. वेळ u² मायनस v² डिवाइड यू. आता त्यांच्या कमेंट्स होत्या की मॅडम समीकरणावरची गणितं कशी सोडवायची हे आम्हाला सांगा. आता इथे आपण समीकरण याचे तयारच होणार आहे. आता हे समीकरण कसे सोडवायचे हे आपण इथे पाहणार आहोत. आता अंतर किती दिलेलं आहे? 10 किलोमीटर. वेळ जी आहे ती काय आहे? 55/60. तर यू काय आहे? u² इथे यू आपल्याला काढायचं आहे. व्ही काय आहे? 2 किलोमीटर. 2चा वर्ग काय येईल? 4 येईल. आणि 2 इंटू यू आपल्याला माहीत नाही आहे. यू आपल्याला काढायचं आहे. आता इथं काय करूया? हे 60 हे 2 यू हे या साईडला घेऊन गेल्यावर काय होणार? 10 गुणिले 60 गुणिले 2u बरोबर 55 u² मायनस 4 असं लिहू शकतोय आपण. ह्याचं काय होणार आहे? यू आहे. आता हे 600 गुणिले 2 किती होणार आहे? 1200 यू आणि हे 55 u² मायनस 55 गुणिले 4 किती होईल? 220 होईल. 220 होईल याचं. तर आता आपल्याला हे समीकरण मिळून जाईल. 55 u² वजा 1200 यू वजा 220 बरोबर 0. आता हे जे आहे समीकरण हे काय करूया? ह्याला 5 ने डिवाइड करूया. काय होणार? 11 u² डिवाइड 5 केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. मायनस 5 दोन्ही 10, 5 चोक 20, 0. 240 यू झालं आणि 5 चोक 20, 5 चोक 20, 44. काय आलेलं आहे? 11 u² मायनस 240 यू मायनस 4 यू. हे एक समीकरण आहे. समीकरण कशी सोडवतोय आपण ते पाहूया. इथं काय करतोय? आता हा यूचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे? 11 आहे आणि हे काय आहे? 44 म्हणजे 11 गुणिले 44 आपण करतोय पहिला.
11 चोक 44 84 याचं उत्तर आलं. यांचा गुणाकार आला 11 गुणिले 44 आणि हे काय आहे मायनस आहे, हे प्लस आणि हे याचं मायनस म्हणजे हे मायनस होईल. त्यानंतर आपल्याला ह्या 484चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची जी बेरीज आहे ती काय आली पाहिजे वजा वजा 240 आली पाहिजे. मग इथे आपण अवयव पाडून घेऊया. 484चे इथे आपण अवयव पाडतोय. आता 242 गुणिले 2 हे अवयव होतील. 242 गुणिले 2 484 म्हणजेच यांची वजाबाकी काय होईल 240 होईल. आता इथे काय करतोय आपण, आता इथे मधल्या संख्येचं जे चिन्ह असतंय ते आपण मोठ्या संख्येला देतोय बरोबर, आणि ते आपल्याला इथं मायनस पाहिजे म्हणून इथं काय येणार मायनस आणि हे प्लस इथं मायनस होईल. मधल्या संख्येचं जे चिन्ह असतं ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि आपल्याला हा मायनस इथे यायला हवा आहे म्हणून इथं मायनस आणि मायनस केलं असतं तर प्लस आलं असतं. त्यामुळे इथं मायनस आणि इथं प्लस करायचं. ह्या व्हॅल्यू काय करूया इक्वेशनमध्ये पुट करून घ्या. 11u². आता या -240 ऐवजी आपण काय लिहिणार आहे -242 प्लस u प्लस 2u -44 इज इक्वल टू 0. आता यामध्ये दोन भाग करायचे. यामध्ये 11u आपण कॉमन काढला मग इथं काय येणार आहे 1 u शिल्लक राहणार आहे वजा 11 दोन्ही 22 11 दोन्ही 22 u आपण इथं बाहेर घेतलेला आहे. आता इथे पुन्हा काय करायचं आपण, जो इथे ब्रॅकेट येईल तो इथे पुन्हा काय होणार आहे रिपीट होणार आहे. तर आता काय येणार याच्यामध्ये बाहेर 2 येणार, त्यामुळे बाहेर काय येणार हा इथला आहे तो इथं असाच लिहून घ्यायचा आणि त्यानंतर इथं काय घेतल्यानंतर हे पूर्ण होईल 2 × u 2u 2 × 22 42 होईल. आता इथं चिन्ह कोणतं पाहिजे आपल्याला प्लस चिन्ह पाहिजे म्हणजे याचं चिन्ह आपण इथं घेतलेलं आहे बरोबर. म्हणजे आता आपण कसं लिहू शकतोय 11u हा 11u प्लस हा 2 आणि हा ब्रॅकेट इथे कॉमन असेल u - 22 इक्वल टू 0. 11u बरोबर आता 11u प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि u - 22 इज इक्वल टू 0. यूची व्हॅल्यू काय आली 22 आली इथे आणि इथे यूची व्हॅल्यू काय आली -2/11 आली. मायनस व्हॅल्यू शक्य नाही, ही काय आहे इम्पॉसिबल आहे व्हॅल्यू, त्यामुळे यूची व्हॅल्यू आपण इथं काय घेणार आहे 22. जो काय आला आपला मोटरबोटचा वेग किंवा बोटीचा आपला वेग काय आलेला आहे 22 km/h. जो आपल्याला एक्झाम्पलमध्ये या काढायला सांगितला होता यू, ते आपण हे इक्वेशन यूज करून फाइंड केलेला आहे. उदाहरण 7 काय बघा, क्वेश्चन क्रमांक 7 आहे बघा इथे. एक माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटर अंतर 10 तासात पार करतो. तसेच तोच माणूस आहे आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 55 किलोमीटर अंतर पण किती आहे 13 तासात पार करू शकतो. तर प्रवाहाचा वेग आणि त्या माणसाचा संत पाण्यातील वेग शोधा. म्हणजे एक्झामिनरने दुसरा क्वेश्चन म्हणजे दुसरी व्हरायटीचा क्वेश्चन जरी घातला तरी आपल्याला आले पाहिजेत. यासाठी आपण या चॅप्टरवरील सर्व काही क्वेश्चन सगळे क्वेश्चन कव्हर करतो आहोत. तर आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला थिअरी वापरून यूज करायचा नाही, तर शॉर्ट ट्रिकने हा कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. जे बेसिक फॉर्म्युले वापरून जे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे होते ते आपण पूर्वी सोडवलेलेच आहेत. आता इथून समोर काय करायचे तर आपल्याला ट्रिक्स वापरायचे आहेत. आता बघा, एक माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटर अंतर 10 तासात पार करतो बरोबर. तर इथं लिहूया विरुद्ध दिशेने. शॉर्ट ट्रिक आहे ही. थेरी वापरून म्हणत असाल तर कन्फ्यूज व्हाल तुम्ही जेव्हा मी शॉर्ट ट्रिकनंच तुम्हाला सांगते, कारण एक्झाम अगदी 4 दिवसावर आहे. विरुद्ध दिशेने लिहूया इथं लिहूया प्रवाहाच्या दिशेने लिहूया इथं बरोबर. हे विरुद्ध दिशेने असणार आहे, हे दिशेने असणार आहे आणि इथं वेळ लिहूया. आता विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर जातोय बरोबर आणि प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटर आणि वेळ किती दिलेला आहे 10 तास. त्यानंतर तोच माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जातोय 40 किलोमीटर जातोय, प्रवाहाच्या दिशेने किती जातोय 55 जातोय आणि टाईम किती आहे 13 तासात तो
पार करतोय, तर आपल्याला प्रवाहाचा वेग म्हणजे व्ही काढायचा आहे आणि त्या माणसाचा संत पाण्यातील वेग म्हणजे यू काढायचा आहे आपल्याला. आता इथे आपण काय करतोय, माणसाने काय केलंय, प्रवाहाच्या दिशेने वेगवेगळ्या अंतर वेगवेगळ्या स्पीडने कव्हर केलेत. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कसं फाइंड करतोय फॉर्म्युला यूज करून बघा इथे. तिरकस गुणाकार करायचा 30 गुणुले 55 वजा 40 गुणुले 44. डिवाइड करायचं आहे त्याला पुन्हा. या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा. पण तिरकस गुणाकार करताना काय करायचंय, पहिला हा भाग घ्यायचा आहे 55 गुणुले 10. 55 गुणुले 10 वजा 44 गुणुले 13. आता आपल्याला काय फाइंड करायचं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता याचं काय येईल, याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता आपण हे काय केलंय, सॉल्व्ह करून घेतलंय. आता याची वजाबाकी करून घेऊया. 1650 वजा 1760 किती येईल आपलं उत्तर याचं, वजा 110 येईल. आणि याचं उत्तर किती येईल, वजा 22 येईल. बरोबर. म्हणजेच काय, 22 पंचे 110 म्हणजे 5 किलोमीटर पर हवर काय असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग असणार आहे हा, 5 किलोमीटर पर हवर. आता तसाच आपल्याला काय काढायचं आहे, प्रवाहाच्या दिशेने काढायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने काय करताना आपण काय करतोय, तर सुरुवातीला पहिला ब्रॅकेट सेमच राहणार आहे, म्हणजे 30 गुणुले 55 वजा 40 गुणुले 44 हे सेमच राहील. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 30 गुणुले 13 हे दोन घ्यायचे आहेत. 30 गुणुले 13 वजा 40 गुणुले 10. आता याचं वरती 110 येईल, कारण हा वरचा पूर्ण इथे रिपीट झालेला आहे. बरोबर. त्यामुळे वरचं 110 येईल. आणि हे काय होणार आहे, 13 त्रिक 39 वजा 400 म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 110 भागिले किती, वजा 10 म्हणजे 11 किलोमीटर पर हवर काय आला आपला, प्रवाहाच्या दिशेने वेग आलेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फाइंड केला, प्रवाहाच्या दिशेने वेग फाइंड केला आहे. आता यू कसा फाइंड करतोय, ज्यावेळी आपल्याला प्रवाहाच्या दिशेने वेग असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग असेल, प्रवाहाच्या दिशेने वेग असेल, तर यू आपण कसा फाइंड करतोय, हा प्रवाहाच्या दिशेने किती आहे 11 अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे 5 म्हणजे हाफ 16 काय होणार आहे 8. आपल्याला 8 काय मिळाला, यू म्हणजे माणसाचा संत पाण्यातील वेग मिळाला आपल्याला 8 किलोमीटर पर आवर जो आपल्याला काढायचा होता. आणि व्ही कसा काढतोय आपण, हाफ 11 - 5 काय होईल, हाफ 3 किलोमीटर पर आवर हा झाला प्रवाहाचा वेग, हा झाला बोटीचा वेग जो आपल्याला काढायचा होता. आपण पहिला काय फाइंड केलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग फाइंड केला, प्रवाहाच्या दिशेने वेग फाइंड केला आणि त्यांचे ॲडिशन करून ज्यावेळी डिवाइड 2 करतोय त्यावेळी बोटीचा वेग निघतोय आणि ज्यावेळी वजाबाकी करून त्यांची डिवाइड 2 करतोय त्यावेळी आपल्याला प्रवाहाचा वेग मिळतो. आपलं फायनल उत्तर असेल 8 किलोमीटर पर आवर आणि 3 किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग. प्रश्न क्रमांक 8. रमेश प्रवाहाच्या दिशेने ठराविक अंतर 6 तासात पार करतो आणि तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 तासात पार करतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल तर रमेशचा संत पाण्यातील वेग शोधा. आता प्रवाहाच्या दिशेने एक ठराविक अंतर 6 तासात पूर्ण करतो, म्हणजे एक्स काय दिले 6 तास दिले आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाय काय घेऊया 9 तासात दिले. प्रवाहाचा वेग म्हणजे व्ही दिलेला आहे, तर रमेशचा संत पाण्यातला वेग यू आपल्याला काढायचा आहे. या अशा प्रकारच्या गणितामध्ये आपण काय करतोय, इथे आपण एक शॉर्ट ट्रिक वापरूया. हेही एक्झाम्पल आपण शॉर्ट ट्रिक वापरूनच सोडवणार आहे. तर आपल्याला ज्यावेळी संत पाण्यातील वेग काढायचा आहे, संत पाण्यातील वेग म्हणजे यू काढायचा आहे आपल्याला, बरोबर. संत पाण्यातील त्या माणसाचा वेग यू काढायचा आहे, त्यावेळी आपण काय करतोय, फॉर्म्युला काय असेल, फॉर्म्युला असेल म्हणजे व्ही गुणुले एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. आता इथे व्हॅल्यू मोठ्या आहेत, एक्स वाय आपण काय करणार आहे, तर 9 + 6 9 - 6 करणार. ज्यावेळी यू काढायला सांगितलं असतो त्यावेळी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. आता समजा तुम्हाला यू दिलेला असेल तर काय करणार,
आपण पहिलं आपलं हे आन्सर फाइंड करून घेऊया. व्ही किती आहे? 3 म्हणजे 3 किलोमीटर पर हॉवर हा प्रवाहाचा वेग आहे. गुणिले प्रवाहाच्या दिशेने अंतर 6 तासात पूर्ण करतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 म्हणजे 9 अधिक 6, 9 वजा 6. आता याचं उत्तर काय येईल? 15/3 म्हणजे 3 15 म्हणजे 15 किलोमीटर हे आपलं यू आलं पर हॉवर. हे आलं यू. समजा तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं असेल, की संथ पाण्यातील वेग दिलेला असेल आणि प्रवाहाचा वेग काढायला सांगितला असेल, तर या फॉर्म्युलाऐवजी फक्त फॉर्म्युला चेंज कोणता होणार आहे? व्ही बरोबर यू इंटू एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय. इतकाच हा फॉर्म्युला फक्त चेंज होणार आहे. तर प्रवाहाचा वेग काढायला सांगितला तर वरती मायनस होईल आणि संथ पाण्यातील वेग काढला तर अंशस्थानी प्लस होईल. म्हणजे आपलं उत्तर असेल 15 किलोमीटर पर हॉवर. एक्झाम्पल आपण शॉर्ट ट्रिकने सोडवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक 3 ते 4 फॉर्म्युले या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्ही सोडवू शकता. जर तुम्हाला या ट्रिक आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला गणितातील कोणता टॉपिक अवघड जात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या टॉपिकसाठी जास्त कमेंट येतील त्यावर मी पुढचा सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा, सराव करत राहा. थँक यू.